21व्या शतकाची भाषा बदललेली आहे, जगणं बदलले, जीवन बदललेलं आहे. तर ती सगळी गुंतागुंत ही थेट गझलशी जे भिडवत आहेत किंवा त्या सगळ्या गुंतागुंतीशी गझलला भिडवत आहेत असं हे गझलकार कवी आहे. शेर हा गझलेचा खूप महत्त्वाचा गाभा आहे. तो डेव्हलप व्हायला, तो समज व्हायला आपल्याकडे काही काही वर्ष गेली असतील. सुरेश भटांच्या नंतरच्या काळामध्ये ज्यांना ही समज फार त्याच्या वयाच्या मनाने, त्याच्या लिखाणाच्या मनाने त्याची समज आली असं म्हणता येईल. आणखी जे थेट गझलला सन्मुख झालेले आहेत, थेट गझलला सामोरे गेलेले आहेत. आणखीन शेर नावाची गोष्ट ही अधिक त्यांनी घडवलेली आहे की ज्याच्याकडे उत्सुकतेने बघता येईल, जिज्ञासेने बघता येईल, आशा करता येईल, अपेक्षा करता येईल असे शेर जे लिहित आहेत, अशा शेरांची गझल लिहित आहेत ते हे कवी आहेत. आधुनिक काळ आणि गझल याची सुसंगती जे मांडू शकतात, त्यांना जुळवता येते, जे जवळ आणू शकतात. म्हणजे एक काळ असा होता की ज्याच्यामध्ये मी तुच्छतेने म्हणणार नाही, पण ती जिवंतच होती की ज्याच्यामध्ये पानावर फुलं चालण्या अशा तऱ्हेच्या गझलांची कल्पना आणि अशा तऱ्हेच्या गझला असायच्या. पण तसं जीवन नंतर राहिलं नाही, विशेषतः गेल्या काही वर्षात. त्याच्यामध्ये वेगळे समज, वेगळे विषय, वेगळी संकटं, वेगळी आव्हानं समोर आलेली आहेत. तर त्याच्यामध्ये काय करायचं, त्याच्यामध्ये आपण पानातून अशी भाषा, चांगली भाषा किती बोलणार. तर ती नवीन भाषा, नवीन गझलांना घेऊन जे येत आहेत, जे लिहित आहेत आणि ते गझलच्या भाषेमध्ये, गझलच्या डिझाईनमध्ये जे व्यक्त करतायत असे जे कवी आहेत ते हे कवी आहेत.